माग आहेत तेच समाधान माझ्या मनामध्ये होतं, पराभव झाले असताना सुद्धा. पण लेंडे साहेब आयुष्यभराचा नेता कुठे गेला होता माझा? काय करणार पुढे? हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये पोचतो. आणि पुढे जात असताना एवढा ताकदीचा नेता, ज्यांच्या जीवावर आपण सगळ्या गोष्टी करत होतो, तो जर आपल्यामध्ये नसला तर पुन्हा एकदा सुरुवातीपासून शून्यापासून वल्लभशेठ बेनके साहेबांचा दोनदा पराभव झाल्यानंतर जेव्हा सगळे एकत्र आले, पुढे गेले, तशीच परिस्थिती आता परत निर्माण झाली. सगळेजण म्हणतात की आपल्याला परत पुढे केलं पाहिजे, एकत्र केलं पाहिजे, 2029ला आपल्याला आमदार केलं पाहिजे. मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणं आहे की मीच आमदार व्हावा अशी माझी इच्छा नाही. पण बाबांना सगळ्यांना विनंती आहे, एकमेकाचा सगळ्यांचा स्वार्थ बाजूला ठेवा. पण आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आलेत त्यांचाच करा, मग कोणीही करा. आणि सर्वांमध्ये आपण एकत्रित मिळून निर्णय घेऊ. आणि ज्यांना ज्यांना व्हायचं असेल किंवा होतं की आपण काही वावगा समजत नाही, पण तशा पद्धतीने वाटचाल आपल्याला केली गेली पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण अनेक निवडणुका बघतो. ठीक आहे, विधानसभेला जे घडलं, मी काही दोष देत नाही कोणाला. माझा वैयक्तिकरित्या माझा जरी पराभव झाला असेल तर कुठल्याच व्यक्तीशी माझा रोष नाही. का तर परिस्थितीच तशी होती. जेव्हा जेव्हा लेंडे साहेबांनी सांगितलं, अनेकांना ते माहीत आहे की तालुक्यामध्ये विकासाचा निधी देत असताना अजितदादांनी कुठं मागं पुढं पाहिलं नाही. मी प्रत्येक गटामध्ये तिथल्या नेत्यांना एकत्रित घेऊन त्या गटाचं नियोजन बारकाईने आपण करत होतो. आता नियोजन करत असताना कोणी कोण कसं वागले, कशा पद्धतीने काही लोकांनी केलं, त्यांना माझा तर विसर पडलाच, अजितदादांचा पडला. त्याच्यात काय काय गोष्टीमध्ये त्यांनी मलेदा खायचं काम केलं आणि कशा पद्धतीने केलं तर यांनीच केलं, यांचा काही संबंध नाही. अशा प्रकारचं जे चित्र निर्माण झालं त्याच्यात माझी पण चूक आहे असं म्हणतो. पण इथून पुढं आपल्याला जात असताना आपला जो नगरसेवक असतील, आपले जे जिल्हा परिषद सदस्य असतील, ज्या परिस्थितीतून ज्या प्रसंगातून आपण निवडून आलोय त्याचं भान पक्षाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो याचं ठेवलं गेलं पाहिजे. आता जिल्हा परिषदेचे सत्ता राष्ट्रवादीचे, आपल्या सगळ्यांचीच भावना आहे की जिल्हा परिषदेचं एखादं मानाचं पद आपल्या तालुक्यात आलं पाहिजे. येणार ना, का नाही येणार? मी तसा आग्रह धरणार आहे. पण ते आल्यावर यांच्यातच नाराजी नाही झाली पाहिजे. तसं काही गोष्टी घडतात, काय प्रत्येकाला आपण न्याय देऊ शकत नाही. पण आपण जिल्हा परिषदेतून काय प्रसंगातून पुढे गेलो, तिकिटापासून प्रचारापासून सगळ्या गोष्टी म्हणून हे सगळे लोक, ही सगळी नेते मंडळी आपल्यावर राहिले ना. आपण नाही पुढचं एखादं पद लगेच मिळालं किंवा काहीतरी गडबड झाली किंवा पक्षाने एखादी पॉलिसी ठरली असेल सगळ्यांनी मिळून, त्याच्यानुसार दोष देऊन परत आता कोण काय करल या निवडणुकीमध्ये आता प्रत्येकाने, तुषार भाऊ तुम्ही उदाहरणार्थ उल्लेख केला, जेव्हा सगळेजण आपण सगळं देण्याच्या माध्यमातून एखाद्याला पुढे तिथे नेतो आणि कसोटीच्या आव्हानाच्या संघर्षाच्या काळातच तो त्याच्या स्वार्थासाठी जर आपल्यावर नसेल तर काय करायचं? बरीच जर निवडणूक झाल्यानंतर काहींचे मला फोन आले, म्हणजे पलीकडे गेल्यांचे नाही, आपले शुभचिंतक झाले, निवडणूक झाला असं काही चांगलं आहे, झालं असं काय करायचं, पण आता जुळून घ्या, जुळून घ्या. काय करायचं मला तुम्हाला सांगायला विचारायचं. नाही जे गेलेत ना त्यांना तिकडेच जाऊ द्या, आता नको, त्यांना घेऊ नका आपल्याला. तो मग काय सारख्या कार्यकर्त्यांची फरफड होईल, आमच्या बोकांडी बसतील ते सगळं. नाही बरोबर आहे, नको नको, आम्ही निश्चित काम करून काय फायदा आमचा. आपल्याच लोकांनी, आपल्याच राष्ट्रवादी बेनके साहेबांसारखी तुमच्या शब्दाला धार ठेवा. साहेबांनी जसं कार्यकर्ता ओळखलं तसं तुम्ही अंकुश, तुम्ही सुद्धा कार्यकर्त्याला ओळखा, इतरांना मोठं करू नका. परत मी तुम्हाला सांगतो, आपली जी संघटना आहे, आपण काय एकमेकाचे कामगार किंवा पगार घेणारे माणसं किंवा मी तुमचा मालक किंवा हे कोण मालक असं काही नाही.
आपण हृदयाला हृदय जोडणारे एका माळेत प्रेमाच्या एका विचाराने गुंफलेले सगळे माणसं आहेत आणि ते एका दिल्याने एका विचारात चालले. इतर पक्षाचं मी सांगू शकत नाही, इतर म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे नाही, इतर लोक जे आहेत मी म्हणत तसं झालं पाहिजे, असं करा तसं करा. आपल्या पक्षाची लोकशाही पद्धतीची शिकवण आहे. यशवंतराव चव्हाण, पवारसाहेब, अजितदादा ही आपली संघटना आहे. आपलं एकत्र ठरलं ना असं करायचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मान्यवरांनी सांगितलं ना आम्ही तुमच्यावर राहणार, पण ठीक आहे ना, वरती काय घडामोडी झाली जुन्नर मध्ये आपण एकत्र राहायचं. मग एकत्र राहत असताना आपला विचार असं पुढे जात असताना मला तुम्हाला एक आवर्जून आता इथं गोष्ट सांगायची आहे. ठीक आहे, आता आपली टीम बसती, प्रत्येक जण आपल्या परीने काही ना काही करत असतो, पण शिस्त मोडली तर त्याला परत पक्षामध्ये थारा नाही. आणि ज्यांनी ज्या ज्या गोष्टीच्या माध्यमातून कितीतरी विनावणे करून हे जर असं कृत्य केलं असेल तर हे काय आम्हाला मान्य नाही. मग आम्ही असं केलं तसं केलं, काल होतो ना आज होतो पुढं होतो, येऊच नको तू, हे आपल्याला मान्य नाहीये. काय मताचा फटका बसला तर बसू दे. वल्लभ शेटने शिस्तीत आणि विकासाचं राजकारण केलंय. ठीक आहे, समजून उमजून घेऊन सगळ्यांपेक्षा लहान आहे सगळ्यांना सांगणार मी असं आहे, तुमच्यापेक्षा मोठा आहे, तुम्हाला सूचना करतो, पण हे न्यायचं कोणी पुढं. आणि नेत असताना तुम्ही जर माझा ऐकत नसल तर ज्या शिस्तीने, मी अन्याय करणार आहे कोणाला, अन्याय केला तर बोला, पण ज्या शिस्तीने आपला पक्ष पुढे न्यायचा असेल त्याच्यातून एक जरी व्यक्ती अशा पद्धतीने गोष्टी करत असेल, माझ्या मनासारखं नाही झालं तर मी असं करेन तसं करेन, लूज स्टॉक जर बाहेर केलं माझ्या कानावर आलं त्याच्याला जागेवरच वाद आल्याशिवाय राहणार नाही. असं चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्तीनेच केलं पाहिजे. ठीक आहे, वाटतं ना काय बोलावं मला येऊन सांगा, इकडे तिकडे बोलायचं नाही. असं केलं नाही, हे नाही केलं, ते नाही केलं. काय परिस्थिती आपली डिंगोर गटामध्ये, डिंगोर गटामध्ये आम्ही सगळे एक आलो, एक जीवाने एक विचाराने पुढं जायचं ठरवलं, सगळ्यांशी विचारून. ठीक आहे, आता 4 इच्छुक होती तर होते ना, नव्हते का? पण एकदा आपला निर्णय झाल्यानंतर तिथं आपल्या एक जिल्हा परिषदचा इच्छुक उमेदवार त्याला म्हणलं अरे तू पंचायत समितीला थांब. नाही म्हणलं, ते पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे आणि पंचायत समिती असं तर बघू. त्यात मला काही नेत्यांनी सांगितलं होतं, दोनदा तिकडे जाऊन आला. पंकज तुझ्या लक्षात आलं हे बरं. परत तिकडे गेल्यावर पण तिकडे पंचायत समिती रडली. काय झालं त्याचं? नाही तुझं नाही सांग. हा म्हणजे या पद्धतीने माझ्या स्वार्थासाठी पक्ष कुठल्याही प्रकारचा जर वेठीत धरत असेल हे चालणार नाही. कैलास गावकरच्या मंडळीला, आशा गावकरला आपण तिथं पंचायत समितीचं सदस्य केलं. सोनाबाई दाबडे ती छोट्या गावातली, मी अंकुश शेटला म्हणत होतो ती छोट्या गावातली नको नको, ती म्हणजे ती माझ्या विश्वास ठेवा, मी सगळीकडे फिरलोय, आपलं असं करायचंय. मी पण आवाज घेतला तळ्याने पासून रिंग रोड पासून. लोक नाही म्हणले तीच बाई बरी आपल्याला, ती एवढी चांगली गावचा कारभार तिने केला, लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला, ती जिल्हा परिषद झाली. निलमताई आमले आपली तिथून चांगला संघर्ष केला, किती आव्हानं तिच्या समोर उभी राहिली. पण काही लोक जे आपल्यातले आहेत त्यांनी कुणी कुणी केले ते सल्ला खोटा आमच्याकडे आहे, आम्ही पक्ष नेतृत्वाकडे पाठवणार आहे. यांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा, आणि आमचं असं मत आहे की ही परत आपल्यात नको. पण आपण त्या डिंगोर गटामध्ये 3 सीटा काढली. नंतरचा उत्तरचा गट, ज्या लोकांना आपण आजपर्यंत शून्यापासून वरती येऊपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या, घरातल्यासारखं वागवलं, ते कशा पद्धतीने पुढे गेले. बरं पहाटे 3 ला यांचे प्रवेश कधी 12 वाजता, 3 वाजता, 2 वाजता. सकाळचा कुठला प्रवेश झाला संभाजी? काय तुमचं उत्तरवाल्यांचं काय कळतच नाही. रात्रीचं गणित रात्रीचा झाला. पण ते झाल्यानंतर काय भाषण ती, माझ्या आईला रडवलं, 1.5-2 कोटीची अपेक्षा केली. काय आमच्या तर ओझरचे गावाले आहेत. अहो आमची जी 5 गावं आहेत, 2 ओझर, 2 हिवरे, तेजेवाडी, टेकेकरवाडी, आम्ही सगळे पोरांची बैठक घेतली. इथं आहे ना निरंजन आहे, केतन कुमार आहे, घेतली होती का नाही? काय ठरलं बैठकीत? सगळे गाववाले म्हणले तू व्हावी अशी आमची इच्छा आहे, राष्ट्रवादीतून तिकीट झालं तर ठीक, नाही तर तू पंचायत समितीला उभी राहा, तू काय लय मोठी झाली असं नाही, म्हणजे वयाने आहे तू करणारी आहे, पण जरा दमाने घे.
दमाने तर काही घेतलंच नाही आणि ज्या प्रकारची ती भाषा वापरली तिथं काय आमच्या गाववाल्यांना पटलेली नाही आणि अशा पद्धतीने फोन कुठं जर अशा पद्धतीने चॅलेंज करत असत हे काय आपल्याला जमणार नाही. म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पवार साहेब दादा जे विचार त्यांनी आपल्याला दिले, पवार साहेब आता वय झाले, ते आता ऍडमिट आहे, पुढे जास्त आपण फिरू शकत नाही, दादा आपल्यातला राहिला, मग आपल्याला त्यांचे विचार पुढे चालू ठेवायला त्यांच्या या विचाराने पुढे जायला पाहिजे ना. जबाबदारी खूप मोठी आपल्याला. आता होते नाही तर म्हणून कसंही चाललं होतं आहे दादा, आता तसं चालून चालणार नाही. आता डोक्यावर रोज आहे आपल्या. ही दिशा आपल्याला जी दिलेली यशवंतराव चव्हाण साहेबांनी बसून ती पुढे नेली पाहिजे. आणि ती जर आतापासून आपण अशीच वायपट सारखी बिघडत राहिली, त्याला मी जर गांभीर्याने घेतलं नाही तर कसं जायचं पुढे आपण. आणि मी जेव्हा गांभीर्याने घेतोय तेव्हा आपले सवंगडी म्हणून आपण सगळेजण इथं वल्लभ शेठच्या द्वितीय पुरस्कार जमलेलो आहे. काय म्हणतील वल्लभ शेठ आपल्याला? असं चालणार नाही. शिस्तीने पुढे गेलं पाहिजे. अहो जे जवळची मंडळी आहे, जिथं तुषार शेट्टी उल्लेख केला, जे आपले नेते होते, का ते उमेदवार पसंत नाही. अरे उमेदवार पसंत नाही पण निवडून कोण येणार ते तरी सांगा. असं चालणार नाही. पक्ष शिस्त ज्यांनी मोडली, परत सांगतो, यांना पक्षात थारा नाही आणि इथून पुढं पिराचे पाटील जो असं वागेल त्यांनी परत आमच्या दारात यायचं. आमच्या दारात म्हणजे आमचं बेनकेंद्र म्हणत नाही, आता आपण पक्ष म्हणून बसलो. पिंपळवंडीला आता अध्यक्षांनी मला ते म्हणलं की सूचना दिल्या की जिथं आपले एकदम सीट येईल का नाही अशी परिस्थिती, त्याच्यामध्ये त्यांनी धाडस दाखवलं आणि विजय कोरडे जो विजयराव आहे की इकडे यांनी उभं राहिलं, धाडस दाखवलं, त्यांनी धाडस दाखवलं, मला मान्य आहे. पण तशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये 3 महिन्यापासून तोच म्हणायचं मला उभं राहायचं. तुला बरं उभं केलं काय इथे होते ना, मग त्याला आम्ही उभं करत असताना तो निवडून कसा येईल? तसं आता इथं नारायणगावमध्ये प्रियंकाताई उभी राहील. 3 महिन्यापासून तिने चालू केलं होतं. ती चांगली काम करणारी मुलगी आहे. ठीक आहे, इथं आव्हान होतं, मी काय मानत नाही की आव्हान नव्हतं, पण धाडसाने पुढे गेलो. पण डे 1 पासून पिंपळवंडीतले असतील, आळ्यातले असतील, नारायणगावातले असतील, वारोवडीतले असतील, इथं जे उपस्थित असतील, आता जे आले तिथं, त्यांनी पहिल्या दिवसापासून काय होणार आहे मग, आणि मग कसं काय, पण त्यांची मिटिंग घेऊन प्रत्येकाला सांगितलं असं करायचं. काय आता काय शाला काय करायचं आणि काय नाही अशी भावना. अरे रणात लढलो, हारलो, त्याला काय मी काही कमीपणा मानत नाही, पण एकदा मेहनत उतरल्यानंतर तू कष्टच केले नाही, तू प्रयत्नच केले नाही, असा कार्यकर्ता काय काम असतं. आणि जर निवडणूक म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढत असेल आणि सोयीची भूमिका घेऊन जर असे वागत असेल, अशी लोक संघटित नसले तरी चालते. नवीन टीम जी आता ही पाटेखेरे म्हणायची पोरं काय जीवाचं राम करून पळत, जे गावठण्यातले असतील, नवीन पोरं आहेत सगळी. ते वारुवाडीमध्ये जेव्हा जेव्हा मोठे मोठे नेते उलागले तिथे सगळी तरुणांनी हातात इलेक्शन घेतली आणि तिथं सबस्टॅन्शनल चांगले वोट्स अशा प्रकारची वारुवाडीची परिस्थिती त्यांना घेऊनच पुढे जाणार आहे. यांच्या इथं प्रत्येक गावात असेल, प्रत्येक ठिकाणी पोहोचला, लढला, पेनिट्रेट केलं, सगळं बोललं. पण जेव्हा उमरतचा याचा कार्यक्रम झाला होता ना, तेव्हा मी याच्या कानात एक वाक्य सांगितलं. काय सांगितलं माहीत नाही सांग. ते असं मला म्हणाले होते, समाजामध्ये जगामध्ये प्रसिद्धी मिळवणं फार सोपं आहे, पण लोकप्रियता मिळवणं फार अवघड असतं. आणि मला म्हणाले इथून पुढे तुला लोकप्रियता मिळवायची, प्रसिद्धी तुझी झाली. इतकं मोठं वाक्य मी ऐकलं आणि त्या वाक्याचा मी आजपर्यंत विचार करतोय आणि समाजामध्ये काम करणार आहे त्या वाक्याच्या अनुषंगाने. मी कॉलेजला होतो आणि कॉलेजवरून जस्ट इथं आलो. इथं आमच्या गावात शिवसेना राष्ट्रवादी लढत, नारायणगावची यात्रा होती. प्रत्येकाचे सेनेचे लिडरशिप बोर्ड लागले इथं की अमुक अमुक व्यक्तीकडून यात्रेकरूंचं स्वागत. आता आमची सगळी पोरं म्हणली आता वल्लभ शेठ काय परवानगी द्यायची नाही. त्यांनी फोटोग्राफर आणला, माझे इथं फोटो काढले. तेव्हा मला दाढी मिशा पण नव्हती, म्हणजे होती पण मी शेव करायचा.
आणि 8-10 बोर्ड लावून टाकले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युवा नेते अतुल बेनकेंको हार्दिक स्वागत, आणि ते वल्लभ शेठच्या कानावर गेले. ते म्हणले इकडे ये. ते म्हणले असे बोर्ड लावले ना प्रसिद्धी मिळते, लोकप्रियता मिळत नाही. आणि लोकांमध्ये जर निवडून यायचं असेल तर नुसती प्रसिद्धी करून चालत नाही, लोकप्रिय व्हायला लागतं. आणि लोकप्रिय जर व्हायचं असेल तर त्यांच्यामध्ये उतरूनच काम करायला लागतं. हे आता उमरता कार्यक्रम झाला त्यांनी त्याला सांगितलं, तो हटला नाही बरं का, म्हणजे त्यांनी चांगलं कामच केलं नाही. राजुरीच्या गटात तो निकाल लागला, तो अनपेक्षित लागलेला आहे. आता काय झालं काय नाही सगळ्या त्याचं विश्लेषण तर आम्ही करतोय, पण अनपेक्षितपणाने एवढ्या मोठ्या मताने पराभव होईल असं कोणालाच वाटलं होतं. तिथल्याही लोकांना वाटलं होतं आणि आमच्यापैकी कोणालाही वाटलं. ते येणारच. तो नसता आला तो थोड्या मताने गेला तर ठीक आहे, पण ठीक आहे आता ते झालं, त्याचं अनालिसिस बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ते करू. त्या गटात तशी पठारावर असेल, बेल्ल्यात असेल, बाकीच्या गावात असेल, राजुरीत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कंबाईन ताकद आहेच, होती, पुढे राहीलच. पण इलेक्शनला सामोरं जात असेल ज्या ज्या गोष्टी घडल्या किंवा काय माझ्यावर जे कामं होत आहेत त्याच्यावर मी काय लवकर भाष्य करू शकणार नाही. बोरीमधला परिस्थिती आपल्याला माहित आहे की जेव्हा आम्ही तिथं निवडणुकीला सामोरे जात होतो, अजितदादाच्या अॅनालिसिस आणि सर्व्हेमध्ये क्लिअर कट होतं की कल्पना काळे हेच विनिंग सीट आणि हे पुढचं निवडून येऊ शकतं. मला काय कोणाचा अनादर करायचा नाही. पांडुरंग पवार साहेबांनी तालुक्यासाठी पक्षासाठी किंवा त्यांनी काम केले तेवढेच मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाने पण 5 वेळा संधी दिली. समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय ऐन वेळेस कापलं, मग नंतर ते उभे राहिले आणि मग लोक आले आणि म्हणून पुढे गेलो असं ते नाही. आम्ही सिस्टम आजीदाशी बोलून, अमोल कोल्हेंशी बोलून समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ऐकलं नाही. आजीदादांनी फोन केला की असं चालणार नाही, तू पक्षाचा अध्यक्ष आहे, तुम्हाला माघार घ्यायला लागेल. अजितदादांकडे ते कबूल पण झाले आणि अजितदादांकडे कबूल झाल्यानंतर पुढं काय करायचं ते माझ्यावर सोडून मी तुला पुढं ठेवेन, मी काय मोकळा ठेवणार नाही, मोकळा ठेवणार नाही असं दादांनी पण सांगितलं. तसं अजितदादांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर मी पण त्यांच्या घरी गेलो होतो, संभाषण होते माझ्यावर, सांगितलं असं असं आहे, ते सगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी ते मान्य आहे मला सगळं, पण ही पोर ऐकत नाही. पोर ऐकत नाही, 2 दिवस उडे मारते, तुम्ही ऐकलं पाहिजे. ठीक आहे बघतो म्हणले. त्यांनी काय नाही. वळसे पाटील साहेबांकडे मीटिंग झाली, संजयराव काळे नव्हते, गुलाब शेंडेचं होते, हा तुम्ही होते, संजयराव काळे साहेब होते. पण तिथं पण वळसे पाटील साहेबांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांची तब्येत खरीच बरी नाही. ते इलेक्शनला पण कुठं नव्हते, निकालाला पण नव्हते. त्यांना इन्फेक्शन, त्यांच्या चेस्टमेंट झाल्यामुळे त्यांना मुंबईला ॲडमिट सुद्धा करायला लागलं होतं. हो म्हटले, लोकांशी बोलतो आणि करून टाकतो, नाही घेतली. ज्या दिवशी माझा त्या गटात दौरा होता, पूर्ण दिवसामध्ये मी जिथे जिथे जाईल माध्यमांच्या माध्यमातून फोन करून की ह्या गटात आम्ही येतोय आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही प्रचार करायचा, आम्हाला पण पटत नव्हतं. म्हणून त्यांना मी रिक्वेस्ट केली. सगळा दौरा संपल्यानंतर आम्ही रात्री गेलो. किती वाजता गेलो? रात्री 1:30-2 वाजता गेलो. तासभर बसलो. ते जाऊ द्या म्हणले, आपल्या साहेब असं होणं योग्य नाही. पण ते काय ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हतेच. आणि ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसताना सुद्धा नंतर पुढच्या निवडणुकीच्या वेळेस काय काय केलं त्याच्याबद्दल मला काय भाष्य करायचं नाही. कोणी कोणी काय काय त्यांच्या प्रती उभाच राहावं म्हणून केलं हे पण मला सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण ते पण मला बोलायचे नाही. पण मी वयाने लहान आहे, पक्षामधला माझा कार्यकाळ सीमितच आहे, पण तालुक्याचं नेतृत्व करत असताना माझ्यावर जी जबाबदारी असेल, पक्ष शिस्त म्हणून प्रत्येकाने हे पाळणं गरजेचं आहे. मग तिथं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सीट निवडून येण्यासाठी आम्हाला पण एक नेते म्हणून, कार्यकर्ते म्हणून प्रत्येक गावात कशा कशा पद्धतीने काय काय रणनीती आखायला लागेल त्या आखण्याचा प्रयत्न केला आम्ही. आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारची मोठी साथ तिथं दिली. शिवसेना पक्षामध्ये काय झालं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण तिथले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे सुद्धा आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले आणि तिथली जिल्हा परिषदची सीट आपली किती मताने आली? 1632 मताने आली. हा विजय पक्षाचा आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे.
नीतिमत्तेचा आहे आणि शिस्तीचं पालन जर केलं नाही तर कुठलाही जरी दिग्गज असला तर लोक काय करू शकतात हे काही सांगू शकत नाही. पण अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कल्पनाताई जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांच्याकडून लोकांची अपेक्षा पण वाढली आहे आणि लोकांची त्यांच्या प्रति अपेक्षा वाढत असताना जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजनची पूर्ण ताकद म्हणजे त्यांच्या प्रति नाही सगळ्या उमेदवार जे असते की त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे करण्याची जबाबदारी डॉक्टर अमोल कोल्हेंची असेल, शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील सचिन अहिर वगैरे, मी असेल, आमची सगळी ही नेते मंडळी असतील आणि विशेषतः सुनेत्राताई पवार असेल, आम्ही सगळे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. सावरगावमध्ये पण निर्णय होत नव्हता, तिथं पूजाताई आपली इच्छुक होती पण तिने पण मोठ्या मनाने तिला सांगितल्यानंतर तिने ऐकलं. मला खरं तिचं कौतुक करायचं की सगळ्यात जास्त पुढं प्रचार कोणी नेला होता तर पूजा बुट्टेंनी नेला होता आणि हा सगळ्यांना मान्य केलं पाहिजे. गुलाब चटणी पण मान्य करतो. एवढा मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले, पक्षाला तिथे नवसंजीवनी आणण्यासाठी गोष्टी केल्या, पण तिने ऐकलं, अजितदादांचं ऐकलं, माझं ऐकलं. ती थांबली. पक्षाचे एकजूटपणा, शिवसेनेचा एकजूटपणा आणि तिथं काय आव्हानं, काय भाषणं. आत्ताचे आमदार तर गुलाब शेट्टीवर काय काय बोलवलं, प्रतिस्पर्धी उमेदवार होते ते काय काय बोलवलं. अशी नीतिमत्ता सोडणारे आपण लोक नाही. एक वेळेस संभाषक तुम्ही असेल, तुमचे नेते असतील, कशा प्रकारे वाद अडगाडू शकत याची आम्हाला कल्पना आहे, पण आम्ही तशाप्रमाणे पुढं बोलत नाही किंवा वागत नाही. पण अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारहीन पद्धतीची भाषा वापरणं हे योग्य नाही. पण गुलाब शेठची सीट निघाली याच्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठा आनंद आहे. मग सगळ्याच तिथले अमित असेल किंवा महादू शेठला पण चांगले मतं मिळाली. वरती माहीत आहे उभे असताना तिथं तर अख्खा संचच्या संच. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, एखादा उमेदवार, एखादा नेता, एखाद्या गोष्टी तिथल्या तर उभे राहत असताना आपले लोक जर सांगत असेल नका देऊ, ठीक आहे, तुम्ही संघटनेचे लोक आहेत, नाही देतो, पण इलेक्शन ही इलेक्टिव्ह मेरिटमध्ये असताना आपण कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, त्याच्यात पुढं काय जायचं हे गोष्टी नाही. आणि विशेषतः जिल्हा परिषदच्या प्रत्येक उमेदवाराचं ट्रॅकिंग स्वतः अजितदादा करत होते. आणि म्हणून तिचा एखादा निर्णय झाल्यानंतर ज्यांनी अजितदादा असतील, अतुल बेनके असतील, त्यांच्या माध्यमातून जे काही वैभव प्राप्त केलेलं आहे त्यांनी असं वागावं. आणि अजितदादा आपला नेता गेल्यानंतर अशा कसोटीच्या प्रसंगामध्ये असं वागावं विनंती करून सुद्धा हे योग्य नाही. आणि अशी शिस्त आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेता गेल्यानंतर एखादा वागू शकतो. तो कोण काय वागला आणि कोण काय करेल याची गॅरंटी राहिली. अहो, इथं आपण एक जीवानी एका विचाराने सर्वजण इथे एकत्र झालोय आणि उद्या तुमच्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करायची. आणि एक गोष्ट तुमच्या मनासारखी नाही वागायला तुम्ही तिरकं वागायचं, इथून पुढे चालणार नाही. डायरेक्ट गेट आउट. आता नाही सहन करणार. जुन्नर शहरामध्ये निवडणूक लढलो, रोप का आहे इधर. शादी खानाला किती निधी दिला? 2 कोटी रुपये दिला. म्हणजे मुस्लिम लोकांना लग्न करण्यासाठी त्यांचा हक्काचं ठिकाण म्हणून आपण तिथे शादीखाना उभा केला. बेनके साहेबांनी 1 कोटी रुपये दिला. नंतर मी आमदार झाल्यानंतर 1.25 कोटी रुपये दिला आणि ते आपण इमारत पूर्ण केली. ती इमारत किती भव्य आहे ती बघा. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त सेक्युलर वोट डिस्ट्रीब्यूट व्हावेत म्हणून काही लोकांनी एक नगराध्यक्षाचा उमेदवार प्लांट केला आणि आपली सत्ता घालवण्याचं काम केलं. ठीक आहे, त्यांनी निवडणुकीची स्ट्रॅटेजी वापरली किंवा त्या पद्धतीने पुढे गेला. पण आता काय, आता कोण आहे बाहेर? ज्या चांगल्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पुढे जातो. राष्ट्रवादी म्हणजे जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी म्हणतो तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी म्हणतो. आता दोन्ही राष्ट्रवादी काही वेगळे नाहीये. आमचे 2 अध्यक्ष आहेत, तुषार आणि विकास. हे दोन्ही अध्यक्ष म्हणून जॉईंटलीच काम करणार आणि युबीटीचे आपले संभाषक असतील. म्हणून आपण जेव्हा तिथे जुन्नर शहराच्या दृष्टिकोनातून एका दिलाने एका विचाराने काम करतो
त्याचं भान मात्र प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जात असेल, निवडणुकीचा काळ असेल त्याची स्ट्रॅटेजी कशी आखली पाहिजे, कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आता पंचायत समितीची मेजॉरिटी आपल्याकडे नाही, म्हणून सभापती उपसभापती कशा पद्धतीने पुढे जायचं हे आता द्यावालाच माहिती. ते आता जेव्हा तेव्हा होईल तेव्हाच आपण बघू. म्हणून पंचायत समितीच्या माध्यमातून पण काही 3 सीट आपल्याला कमी मताने गेले हो. या कमलताई दांगट 100 मताने गेल्या, म्हणजे लीड त्यांचं 200-250 राहिलं, पण निम्म मतं इकडे गेल्या. माधव शेठ बाळसराफ थोडक्यात 201 मताने गेले. आपले रमेश मेत्रे 300 मताने, म्हणजे 150 मतं इकडे झाले असतील तरी ते झाले असेल. रमेश मेत्र तर 21 बूथपैकी जवळपास 15-16 बूथवर आघाडीवर आहे. जे काही 4-5 बूथमध्ये ते मागे राहिले त्याच्यातूनच आपल्याला तो जागा पटका जरा बसतो. असं थोड्यावरून काही सीटं आपली गेली, पण जरी गेल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक उमेदवार तो जिंकलेला असू नाही तर पराभव असू तो आमचा जिल्हा परिषद सदस्य आहे. जसं इतर जिल्हा परिषद सदस्याला आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नियोजनमधून आम्ही विकासाच्या कामासाठी निधी देऊ, तशा इतर 3 उमेदवारांना पण आमचे जिल्हा परिषदचे सदस्य या नात्याने त्यांना मदत आम्ही करणार. जिथे जिथे पंचायत समितीचे सदस्य आपले नसतील त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या बैठका असतील तिथं मी स्वतः येऊन बीडीओला घेऊन आपले सदस्य घेऊन त्यांच्या विभागातले जे जे कामं असतील ते करण्याचं काम आपण करणार. कारण लोकांना आपल्याला आता वाऱ्यावर सोडून चालणार नाही. लोकांना चांगल्या दिशेने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. नाहीतर या तालुक्यामध्ये 1-1.5 वर्षातच आनागोंदी माजलेली आहे ती पुढे आपल्याला माजून द्यायची नाही. एक चांगल्या विचाराने चांगल्या दिलाने हा संकल्प आज आपण इथं करूयात. एवढं मी तुम्हाला इथं सांगतो. आता 19 तारखेला शिवजयंती आहे. सांगितलं हे शिवजयंती आहे. शिवजयंतीचा उत्सव आपला 3 दिवस अत्यंत चांगला धूमधडाक्यामध्ये पार पडणार आहे. आपण सर्वांनी पण एक आयोजक म्हणून इथे तालुक्यातले सगळेच त्याच्यामध्ये आपल्या परीने जसं आपल्याला सहभाग घेता येईल आणि शिवजयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगल्या दिमागदार पद्धतीने कशी पुढे नेता येईल त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित एक दिलाने प्रयत्न करूयात. आणि पुढचे आपले जे अजून कार्यक्रम असतील, मी तरी आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर थोडंसं माझ्या वैयक्तिक कामधंदा असेल किंवा सगळे वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्यामुळं थोडंसं अलिप्त झाला असेल. पण आजपासून मी त्या दिवशी सांगितले, आजपासून सांगितले, आजपासून त्या दिवशी सांगितले, आजही ते सांगतोय की जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणूनच मी इथून पुढं काम करत राहणार. आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटचे, DPCचे, नाबार्डचे, इतर जिल्हा परिषदचे जे जे नियोजनाचे काम करायचे, जे जे आपल्या तालुक्यात दौरा करायचे, जे MECBचे प्रश्न असतील, महसुलीचे असतील, आपले इरिगेशनचे असतील, त्या पद्धतीनेच आपल्याला पुढे आता काम चालू ठेवायचं आहे. आणि 24 hours 7 days मी पण माझी कात टाकून अजितदादा जसं काम करत होता तशी काम करायला मी सुद्धा काही दिवसापासून सुरुवात केली आणि ती पुढे ते करत राहणार. कारण ती जबाबदारी आपल्यावर आहे आणि अजितदादांचा विचार आणि अजितदादांचं कार्य हे आपल्यामध्ये जिवंत ठेवून पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. म्हणून जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी असतील ते पुढे आपल्याला नेल्या पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची, आपली पक्षाची संघटनेची ताकद आता एक जमाई झाल्यामुळे चांगली झालीच आहे. पण लोक, सर्वसामान्य लोक ज्यांनी आपल्याशी फितुरी केली ते म्हणत नाही, पण जे लोक अजून इतर नवीन तरुण आहेत, महिला आहेत, युवती आहेत, त्या संघटनेमध्ये आपल्याला ती वाढ करायची आहे. आणि स्पेशली संघटनेच्या वाढीसाठीच जुन्नर तालुक्यामध्ये प्रोग्राम आखून आपले दोन्ही तालुका अध्यक्ष असतील, दोन्ही युवकचे अध्यक्ष असतील, दोन्ही महिलांचे अध्यक्ष असतील आणि इतर सेलचे जे अध्यक्ष असेल, आम्ही रचनात्मक त्यांच्यावर बैठक घेऊन
कशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करू शकू, जे इतर सिनियर लोक असतील त्यांच्याबरोबर करून मी स्वतः वैयक्तिक त्यांच्याबरोबर फिरून आपण गावोगावी वाड्यावाड्या जाऊन ते संघटनेचे बांधकाम करण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करूयात. माझी सगळ्या निवडून आलेले नगरसेवक, सर्व निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व निवडून आलेले पंचायत समितीचे सदस्य, याला सगळ्याला मला परत एकदा सांगणं आहे की तुमच्या विजयामध्ये तुमच्या प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल उमेदवारीची कर्तबगारी जरी असली, तुमच्या कुटुंबाची जीव ओतला आणि त्याच्यातून तुम्ही जे जे गोष्टी केल्यात ती कर्तबगारीशिवाय तुम्ही निवडून आले नसते, याच्या मला मान्य आहे. पण निवडणूक लढत असताना ही जी आपली हजारोच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तिन्ही पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, पुन्हा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, युबीटी, RPI, आता सगळेच युबीटी जरी आपल्याला आली तर काही नेते वावग ते येणार नाही तो विषय सोडून द्या, ती आलीच नाही केलीच नाही, जी आली ती म्हणतात. या सगळ्यांच्या जीवावर तुम्ही चांगले मतदान केलं आणि म्हणून पुढे जात असताना कुठल्याच पक्ष शिस्तीला बाधा पोचेल अशा प्रकारचं वर्तन कुणीही करता कामा नये. आणि आपले जे नेते असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील किंवा ही सगळे मंडळी असतील, आपल्या आचरणाने, आपल्या विचाराने, आपल्या वागण्याने एक जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे. जुनी एक म्हण होती, ती किंवा म्हणणार नाही, पण तो म्हणीची आठवण करून देतो, वल्लभशेठ सारखे म्हणायचे, उतू नका, माजू नका, दिलेला वसा टाकू नका, आणि पराभव जरी झाला असेल तर खचून जाऊ नका, परत उमदीने आपण पुढं चांगल्या ताकदीने उभं राहू. आणि जेव्हा आता पराभव झाला असेल, लोकांना वर्ष 2 वर्षात वाटलं पाहिजे होतं की हाच आजचा जमाना झाला असता, त्या ताकदीने त्या जिद्दीने आपण पुढे जाऊ. एवढं सगळ्यांनी चांगलं भान ठेवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझं भाषण झाल्यानंतर इथे आपण प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणजे पराभूत असं नाही तर निवडलं असेल तर आपण मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणार आहे. प्रत्येक नगरसेवक जे आपले इलेक्शन लढले त्यांचाही आपण सत्कार करणार आहे. इथं नाश्त्याची व्यवस्था आमच्या